हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज उठल्या उठल्या मी ब्लॉग का स्टार्ट करते तर हे दाखवायचं आहे. माझा एक माणूस नाचतोय ते तुम्हाला कळलंच असेल. आणि त्यांचा शर्ट पाहून तर काही जणांना अंदाज आला असेल. पहाटे 4 वाजता हे फुटबॉलची मॅच पाहायला उठले होते. जे की महत्त्वाच्या कामाला नाही उठणार, पण मॅच पाहायला. आणि यांनी पोर्तुगालची जर्सी घेतली तर सारखे पोर्तुगालच्या मागं पळत आहे. आज पोर्तुगालची मॅच होती त्यामुळे ते 4 वाजता उठले. त्या दिवशी 5 वाजता उठले होते, आज 4 वाजताच उठले. कारण 4 वाजता मॅच होती, 4:30. त्या दिवशी त्यांनी मॅच झोप नेऊन दिली. आज जर झाली नसती ना मग त्यांना दाखवलं. आज त्याच्याकरता मी लॅपटॉपवर बघत होतो हेडफोन. आज टरकले. तुला असं वाटत होतं म्हणजे नाही का शेवटच्या सेटांना परत असं गेलो माहिती का पुढं पोर्तुगाल ह्या असं गेलं लिटरली. येस बळच ढकलून गेले. हा त्यांना वाटलं काय झालं सकाळी सकाळी कावर उड्या मॅच पाहिली. मॅच 4 वाजताच असे असे उद्योग सांगा. खायचं काय आनंद जो मिळाला मम्मी तो काय येतच नाही. आता दुपारी झोपतील ना. पोर्तुगाल रोनाल्डो बोलणे खाते. दादा सुद्धा 4ला उठलेले असणार. दादाची बी स्टोरी पाहिली मी. दादा पण मॅच पाहत होते. चला जाते खाली आता. आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते. आमची हबी आज इतकी खुश आहे. आज दिवसभर ही जर्सी काय सोडायची नाही. नंतर ती कोणत्या कोपऱ्यात पडन दिसायची सुद्धा नाही. आणि ह्या पोराचा मेकअप करायचा आहे कारण यांना जायचंय बाप्पा करायला. आज आहे चतुर्थी त्यामुळं काका पप्पा आणि दादू चालले बाप्पा करायला. चालू आहे स्वयंपाक. आज आम्हाला बनवायचंय मुगाचं मेदगं आणि बाजरीच्या भाकरी. तोपर्यंत दीदी कानाला कपडे बदलवते त्याच्या. तोपर्यंत मी चहा वगैरे देते आणि बाकीच्या तयारीला लागते. आज सुनीला उपवास आहे त्यामुळे त्यांना फराळचंच बनवायचं. सगळ्यात क्यूट कोण दिसतंय? माझी बाबडी. नाही काका नाही आमचा काना. नाही आमचा काना. एक गोडुली बाय बाय करतोय. आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन करायला. नवा ड्रेस घालून एकदम स्टायलिश बनून. रामकृष्ण हरी कर. रामकृष्ण हरी. बाबाला करून दाखवते. चिवची वाडा कर बाबाचा. त्या चिवची वाडा कर. चिवची वाडा. ठीक आहे काही नाही होत याला. मोबाईल त्याला चांगला घ्यावा. आता दिसतोय बरं का गोरा गोरा. गुब्या कॅमेरेच पाहतोय मी फक्त. सेलिब्रिटी आल्यासारखे एकदम घरी. बच्च्यासोबत सगळे फोटो काढतोय. बत्त्याचा माझा काढ नाही एक. चाललो आम्ही. चला आता फोटो काढायचा. वहिनी इथं गंधाचं वजन 85 किलो आहे. वहिनींचं 45 आहे. त्या म्हणी कमी करून दाखव. मम्मी म्हणी तुम्ही 5 किलो वाढून दाखव. तुम्ही 5 किलो वाढवा आणि हा 5 किलो कमी करेल. काय म्हणे थोडी काळजी घ्यावं म्हणे. दुपटीनं कमी म्हणे वजन म्हणे. थोडी काळजी घ्या, कमी करावं म्हणे. म्हणलं मग तू 5 किलो वाढव, तो 5 किलो कमी करील. थोडं वेपर्स थोडे स्वतःला नको काही वेपर्स घ्यायला म्हणे. वेपर्स घ्यायला थोडे वेपर्स घ्यावं म्हणलं. गेले शायनिंग वेपर्स घेतले तर अजून 2 किलो वाढल. कुठं भेटत आहे चॅलेंज? कुठं भेटत? चॅलेंज गेलो तर 83चं 75 व्हायचं. 85 झालं. चॅलेंज किचन मध्ये भेटत. किचन मध्ये जायचंच नाही.
एकाने जायचं, एकाने जायचं. बाहेर एकाने किचन मध्ये राहायचं आणि एकाने किचनच्या बाहेर राहायचं. नाही काय मी ना किचन मध्ये राहते ना गबा 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 खात राहायचं. वाढवायचं 5 किलो. तुम्ही वाढवायला पाहिजे. त्याने kitchen तुम्ही च्या प्रेग्नेन्सी मध्ये चांगल्या दिसत होते, आता लई बारीक झाल्या परत. आता पोराचं किती व्याप आहे बाई. लेकरानं फार बारीक करून टाकलं. करू ना. आज काय बोलाय खुशी ते आज ते जर्सी घालूनच बसली. 4 वाजताची झोप झालेली दिसते. अजून बरं नाही का तुमचं बोट? सुजलं राव परत. अहो ते दिसतं बरं झाल्यानंतर जखम अशी हे होत. हा का थोडंफार होतच, काय एवढं नाही, नॉर्मली. मी कुठं चाललो होतो विचारलोय मी, सांगितलं तर लगेच सांगितलं मी तुम्हाला. छानपणा विचारलं काय ना मग मी सांगू राहिले, टेन्शन म्हणजे सांगणार येडाच असं म्हणजे सांगणारा बोलच असं दाखवतो की लय माझं लय दुखतं, लय पाऊस झाला मला, म्हणजे असं बोलायचं त्याच्यावर. विचारायचं का बरं अजून बरं नाही का? अगं नाही ते सुजलंय. काय होतं त्याला? काही नाही, होऊन जाईल बरं. अरे मग विचारलं काय दोघली सांगत होते मी तुम्हाला, परत तुम्हाला टेन्शन यायचं म्हणून. दुपारची झोप व्हायला दिसती 4 वाजताची. वामकुस्ती झाली फक्त 5 मिनिटं झाली. फोन आला, असा राग आला. पण कोणाच फोन आला? काय माहिती कोण होतं ते, पार्सल व्हायचं OTP साठी. दादा जायला दिल्लीत. हा तुम्हाला अंकल पी होती का? अंकल पी नाही, अंकल पी. अंकल पी, हा अंकल पी. मास्तर सांगायचे आम्हाला शाळेत, उद्या अंकल ना अंकल पी घेऊन या. घरी यायचं आणि रडत बसायचं. अंकल पी चांगले. पण कसं ना दाव घरचे आपल्याला लगेच देत नव्हते कोणतीच गोष्ट. आता जसं लगेच भेटत ना तसे आणि आणता येईल मग उद्या, त्याला काय होतं. पण मास्तर ना तर उद्याच सांगेल ना. मग रडायचं, गागायचं, मग कसं जेवायचं नाही, मी जेवणारच नाही, मी हेच नाही करणार, मी शाळेतच नाही जाणार, असं काहीतरी नाटक करायचं आणि मग ती भेटायची. मधीच का बरं अंकल पी आठवलं? मी एक रील पाहिलं, त्याच्यात मला ती अंकल जी दिसली पहिलीची, त्याच्यावर मला आठवलं. वा, म्हणून मी असं अंकल पीचं विचारलं. आत्ताचे बरं ना काय काय अंकल पी. आता कानाला डायरेक्ट ते फ्रुट्सचे ना. तुम्ही तर लय जुने. शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी तुम्ही होते. आत्ताच्या बोलायला काय लय जुने खरंच आहे ना. तुम्ही लय जुने. ते 2002 साली जन्म व्हायला होता तुमचा. एवढे इसवी सन 2002 साली. अहो तसं नाही, पण तरी किती बदल झालेला आहे. जरी आम्ही जुने नाही, तुम्ही आमच्या लय बदल झाला नाही का? आता कानाचे पुस्तक आहे तसे होते का आपल्याला? कानाचे बरोबर शाईकडं नाही आता बी लय जण. मग काय ते काय म्हणते ते, मग उद्या म्हणते आम्ही लय भाव होतो, आमच्या काळात तर नव्हतं. अरे अहो तसं नाही, पण मग घेऊ शकता ना. ते काही नाही घेऊ नाही, हा प्रॉब्लेम घेऊ शकते. तसं आपल्याला होतं का? आपल्याला ती 1 रुपये 10 रुपयाची 20 रुपयाची अंकल फिरायची, तिच्यातच सारं राहायचं. त्याच्यामुळेच मागं राहून गेलो आपण. त्याच्यामुळेच आपल्याला येत नाही काही. कानाचे जे सगळे वेगळेच नाव आहे. आम्ही काही वेळेस होता हे कोणतं पक्षी. आम्हाला ChatGPT विचारावं लागत याचं मराठीत नाव काय. खरंच आहे, वेगवेगळेच आहे बरेच. चला मग मी जाते खाली, नात करायचा आहे स्वयंपाक. काही माहित नाही, आज लापशी बनवायची एवढंच माहिती फक्त. असं हाताला करून मोबाईल धरून. हो दुखत लागली हाताला पण कॉन्टेंट पण काढायचे. मग पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेवटी. ते असं म्हणते टंग ट्विस्टर राहते ना. चंदुने चाची के चमचे से चांदी के चंदू के चाचा ने चालली चंदू के चाचा ने चंदू के चाची को उद्या खेळू आपण. उद्या मी शोधून ठेवतो मस्त वाली. बरं चालेल, बाय बाय. गाईज वातावरण बघा किती मस्त झालंय. आज ना दिवसभर बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. म्हणजे बऱ्याच दिवसभर पाऊस चालला, तसं असं गार वातावरण झाले. असं वाटतं घरातच झोपून राहावं फक्त. कोणीच कामाचं नाही. तुम्ही दोघच फक्त. आम्ही दोघं जास्त कामाचे. आवरा घ्या चपात्या करून. मी पप्पा
पण ते आपली वाट पाहू राहिली कधी होईल चपाती आवर पटापटा कर पटापटा ऐ लाट नाही घेऊन पळून जायचं एखादी त्याला घ्या नाही चपात्यांपाशी जाय आता जाय गटली दिसू राहिली पावसाचा पत्ता नाही पण मग आमचा राडा पा कपडेन बिपडेन टोपीन खिचडी भात कोणच आहे तुम्ही खाल्ला नाही दोघा माहिती काही खाल्ला ना आम्ही तिघांनी खाल्ला तरी उरला हा आता आम्ही परत खाऊ संध्याकाळी 2-3 टाइम घेऊ घरी राहू तुमचं असायची बाई तेवढं मोठं आम्ही टाकून उरून दे. टाकायचं आम्ही डबल चोखायला करी दादा बळच आम्ही बी खाल्ला त्याच्यात आम्ही 2 टाइमच विचार करतो आमच्या हा हा मग जास्तच करायचं ना केवढा मोठा 7-8 दिवस ताण नाही परत कुकर लावायचं गट्ट्या जा बाहेर काना आपली म्हणली होती बरं का बोराट न देऊन टाक बाय पप्पा हम बाबा चालले पप्पा जाऊ दे पप्पा करून येईल डायरेक्ट हा बाबा जाऊ दे, नाही तर कुठे जाऊ दे कशी रे आजीने कशी बनवली शिरा आता तुझ्या पप्पाला टेस्ट करायला देते बरं तुम्ही पप्पाला देते बरं का पप्पा कशी झाली रे पप्पा मस्त झाले. छान झाली का आता पप्पाला देते बरं का टेस्ट करायला खायचंय त्याला आपण खेळायचं पण आहे. पहिले तर पप्पांना भेटायचं पण आता कानाचा नंबर पहिला झालेला आहे नंबर काय आता पप्पा आणि काका कट 1 नंबर काना ये लापशी खाऊन एवढा आनंद झालाय ठीक आहे आता मला लगेच उभाच राहायला लागला लापशी खाऊन. छान छान आहे